1876 साली, म्हणजे ही आमची 6वी पिढी। पोषा नाखवा आहे टायगर ऑफ वर्सोवा। त्या कुवारिका मुलीला सजवलं जाते आणि आमच्या इकडे बोलाराची कांजी आणि सुका कोलिम। सोन्याचं सुपड आईला काय। नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आणि आज व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे गौराई घरात कशी चालते आणि गौरी विसर्जनाला एक आगला वेगळा प्रसाद बनतो, त्याचीच माहिती जाणून घेऊया ग्रामस्थाकडून। आणि आपल्याला पेयांची गाणी पण पाहायला भेटणार आहे। सो व्हिडिओ मध्ये बनून राहा आणि करूया व्हिडिओला सुरुवात। मंडळी पाहू शकता, आता ज्या गौराई घरात आलोय त्या गौराई घराच्या एंट्रन्सला तुम्हाला हा फोटो पाहायला मिळतोय। मंडळी इकडे पाहू शकता तुम्ही, पोषा गोविंद नाखवा असणार आहे। आणि हा घर जो गौराई घर पाहता तो स्वातंत्र्य पासून, म्हणजे भारताचा जेव्हा स्वातंत्र्य झालं तेव्हापासूनचा आहे। आणि इकडे तुम्ही गौराई माता पाहू शकता। आणि जसं तुम्ही आतमध्ये एंट्रन्स करणार, हा बघा मस्त असा सुशोभित केलेला आहे, झुम्मर वगैरे पाहू शकता। आणि हे बघा इथं गौराई बसणार आहे, गौराई बसणारचं स्थान आहे। आणि मध्ये दोन तुम्हाला मोठ्या समयी पाहायला भेटणार आहे। मंडळी पाहू शकता, आपण आलेलो आहोत गौरीच्या घरात। कातले परिवाराची गौर जी बसली जाते ती बघा ह्या गौरीचा स्थान असणार आहे। पाहू शकता तुम्ही, इथं तुम्हाला गौर पाहायला भेटणार आहे। आणि त्या साईडला तुम्हाला शंकर असणार आहे। सो शंकराचा चिन्ह तुम्हाला पाहायला भेटतोय, असा इथं तुम्हाला गौरी शंकर दोन्ही पण पाहायला भेटणार आहेत। मंडळी पाहू शकता, हा पारंपरिक वारसा जो नाखवा परिवारामधून गेलेला आहे त्यांचे सर्वांचे फोटो तुम्हाला पाहायला मिळते। इथं तुम्हाला पाहायला मिळते या आजोबा असणार आहेत हरिचंद्र पोषा नाखवा यांनी सुरुवात, म्हणजे याच्या अगोदर सुरुवात केली, नंतर ही दुसरी पिढी असणार आहे। सो सर्व पिढ्या तुम्हाला पाहायला भेटणार। मंडळी आता आपण आलो आहोत कालथे परिवाराकडे आणि यांची गौराई असणार आहे। सो जाणून घेऊया गौराई कशी असणार, काय असणार आहे, कसा अहवाल असणार आहे। तर दादा सांगू शकतोस गौराई कशी होणार आहे, म्हणजे साजरी कशी होणार आहे गौराई माता वगैरे? आज तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये पोषा गोविंद नाखवा, त्यांचा जन्म 1876 साली, म्हणजे ही आमची 6वी पिढी। आज जवळजवळ 200 ते पावणे 2 वर्ष झाली आमची गौराई या घरामध्ये बसते। म्हणजे जवळजवळ 6वी पिढी आहे ही। 6वी पिढी? हा, तेव्हापासून आम्ही हा गौरीचा उत्साह एकदम थाटामाटाने साजरा करतो। आमच्या वाडवडिलांपासून। नियोजन वगैरे काय असणार आहे गौराईचं? नियोजन म्हणजे काय, जसं या पूर्वीपासून वडीलधाऱ्या माणसांनी केलेलं आहे त्याच पिढीवर हा प्रोग्राम चालू असतो। आणि पोषा नाखवा आहे टायगर ऑफ वर्सोवा असं त्यांना एक इंग्रजांनी दिलेली पदवी आहे। आणि ह्या घराला जवळजवळ 70 वर्ष झाली। आणि हा प्रोग्राम इथे कायम चालू असतो। वर्सोवामध्ये 4 प्रकारच्या गौऱ्या असतात, पण इकडचा जल्लोष, इकडची मुलांची मजा जास्तच असते। तुम्ही बघितलं असेल, तुम्ही त्यांच्या बरोबर होतात तर तुम्हाला कल्पना येईल। आज गौराईचं आगमन, एखाद्या कुवारिका मुलीला सजवलं जाते आणि तिच्या रूपात गौराई घरात आणली जाते। उद्याचा प्रोग्राम तिला तयारी करण्यात असतो। संध्याकाळी देवपूजा वगैरे होते, रात्रीचे कुणाचे मान नवस असतात ते फेडले जातात आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन असते। मग विसर्जन तुम्ही इथंच याच्यात समुद्रातच करता? समुद्रातच करतो, पण बोटीत ना, खोल समुद्रावर जाऊन 1-1.5 तास पुढे जाऊन मध्ये समुद्रात जाऊन आम्ही विसर्जन करतो। तिला थाटामाटात बोटीत बसून, तिला मिरवून अख्ख्या गावात मिरवून तिला थाटामाटात बोटीत बसवतो आणि मग तिला किल्ल्याच्या वेशीपाशी नेऊन मग तिच्या पुढे जाऊन आम्ही तिचं विसर्जन करतो। म्हणजे ती एक अनोखी मजा पाहायला भेटणार आहे। ती एक अनोखी मजा असते, कारण का पूर्ण जवळजवळ 10 ते 12 बोटी असतात। पूर्ण सर्व लोकांनी भरलेले, लेडीज जेंट्स सर्व असतात, लहान थोर सर्व असतात। सर्व ती विसर्जनची मजा बघायला येतात आणि मेन बोटी असतात ना त्या फेरे मारायला येतात। वर्षातून एकदा विसर्जनाचा अनुभव घ्यायला मिळतो। म्हणून काही काही बोटींचा नवस असतो का आम्ही विसर्जन झाले की तुला 5 फेरे मारू, म्हणून सर्व बोटी आवर्जून येतात। म्हणजे जेव्हा पण हा विसर्जन होतो, विसर्जन झाल्यानंतर त्याच इथं
अशा 5 सर्कल मारल्या हा जातात 5 त्या सर्कल बोटीने? त्या बोटीने. हा, ओके. त्या प्रत्येक बोटीने 5 सर्कल मारायचे. मग ही अगोदर पासूनचीच प्रथा आहे का? अगोदर पासूनचीच प्रथा आहे, अगोदर पासूनचीच प्रथा आहे. हो. ही जवळजवळ ही प्रथा आमची गौरी पहिला आहे ना या घरात नाही, ती तिथे हे बाजूला शेड आहे ना तिथे पहिला बसायची. ओके. मोठं याचं हे होतं, गोडाऊन होतं, त्याच्यात बसायची. ओके. पण नंतर कालांतराने हे बांधकाम झाले घराचं, नवीन वास्तू झाली, मग ओके. इथे बसवायला लागले. हो. आणि इथे आपले म्हणजे हे स्वातंत्र्य सैनिक पोषा नाखवा ओके. हे टायगर ऑफ वर्सोवा यांना पदवी दिलेली आहे इंग्रजांनी. तेव्हापासून हे ज्यांचा जन्म 76 ला झाला, 1876 ला, तेव्हापासून म्हणजे त्यांच्या पुढे आम्ही जवळजवळ आमची 6वी पिढी आम्ही हे अनुभवतो. म्हणजे आमची 6वी पिढी चालू आहे. त्याच्या पुढे अजून आता उत्सव असा निरंतर चालू राहणार. ओके ओके दादा. आणि आमची गौराई आली, आज गौराई येणार घरी, आज गौराई आली की सर्व आमची मुलं लहान थोर ते म्हाताऱ्यापासून आम्ही कामाधंद्याला जात नाही. ओके. कुठेच जात नाही. आम्ही हे दिवस आमच्या गौरीला देतो. ओके. म्हणजे टोटल 3 दिवस 3 दिवस आमच्या घरी बोटी जरी आल्या आमच्या तरी आम्ही मच्छीचा बाजार करत नाही. आम्ही हे 3 दिवस गौरीला देतो. आमची मुलं पण महिना 2 महिने अगोदरच कामावर सांगतात की आमची गौरीला आम्हाला 3 दिवस सुट्टी पाहिजे. आम्हाला कधी नको, पण आमचे 3 दिवस आम्हाला गौरीला द्यायला लागतात. कुठेच जात नाही आम्ही गौरीच्या दिवशी. ओके. कामाधंद्याला नाही, कारण फक्त ही आम्ही गौरीची मजा करतो. ओके. गौरीला हौशे मौजेने घरी आणतो, तिला थाटामाटात निरोप देतो. आमचे हे 3 दिवस याच्यातच जातात. ओके ओके दादा, थँक्यू. मस्त अशी माहिती दिली. आणि सर्वात एकदम एक याची वैशिष्ट्य म्हणजे नाखवा परिवारची, नाखवा परिवार, कालथे परिवार, सुबान परिवार. आमच्या इकडे सर्व गौऱ्यांच्या इकडे देवीला नैवेद्य वेदचा दाखवला जातो, पण आमच्या इकडे बोलाराची कांजी आणि सुका कोलीम, सुके कोलमाचं कालवण आणि बोलाराची कांजी आणि आमच्या लग्नाच्या घाऱ्या याचा प्रकारचा नैवेद्य तिला दाखवला जातो. हो. आणि तो आगला वेगळा नैवेद्य. हा, आगला वेगळा नैवेद्य. आम्ही वर्षभर ती बोलाराचा जो पाकड आहे, मोठा पाकड असतो, साठवतो, त्याला सुकवतो आणि व्यवस्थित त्याला वर्षभर आम्ही स्टोरेज मध्ये ठेवतो. आणि नंतर ह्या दिवशी आम्ही काढून तो त्याला बनवतो. आणि त्याचा प्रसाद आजच असणार आहे की विसर्जन झालं की मग तो प्रसाद पूर्ण गाव, म्हणजे हा प्रसाद आहे ना पूर्ण गाव खातो. म्हणजे थोडा थोडा करून सर्व पूर्ण गावाला तो हे केला जातो. त्याचा स्वाद सर्व घेतात आणि ह्या प्रसादासाठी सर्व लोक थांबतात. जे उपास कालवण करतात की कसं आगला वेगळा प्रसाद? आगला वेगळा प्रसाद असते. आगला वेगळा प्रसाद तो सुका पाकट असतो, तो सुकवतो आम्ही. ओके. तो याच्यात थंडीच्या टायमात आम्ही सुकवतो आणि तो साठवून ठेवतो आणि नंतर मग ह्या टायमाला आम्ही त्याचा प्रसाद बनवतो. आणि त्याच्या जवला, सुका जवला, त्याच्या जोडीला सुका जवला आणि घारी, अशा 3 प्रकारचे. तरी किती अंदाजे किलो असणार आहे? पाकड आहे ना जवळजवळ 60-70 किलो जास्त. त्याच्या पुढे छोटे मोठे असे म्हणजे जवळजवळ तो म्हणजे वर्षभर सुकवतो आम्ही. आणि मग ते शेवटच्या दिवसाला त्याचे छोटे छोटे तुकडे करून मग ते आम्ही प्रसादाचं हे करतो. आणि या दिवसाला गौरीचा प्रसाद, ज्याच्या घरी गणपती बसतो चतुर्थीचा, ते लोकही येतात की आम्हाला प्रसाद ठेवा, आम्हाला प्रसाद ठेवा. ते 10 दिवस गणपती गेले चतुर्थीचे तरी ते लोक आमच्या घरी ठेवायला सांगतात. आणि ते 10व्या 11व्या दिवशी ते लोक खातात, पण त्यांना प्रसादाचा लाभ हवाच असतो. असं आहे या गौरीचं वैशिष्ट्य. पण प्रसाद पाहिजेच त्या लोकांना. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर गणपती बसले की काही लोक म्हणतात मांसाहारी खात नाही, मांस मच्छी खात नाही, काहीच खात नाही. पण ती लोक स्वतः म्हणतात आम्हाला की तुमच्या घरी फ्रीज मध्ये ठेवा आणि गौरी गेल्यानंतर, गणपती चतुर्थीची गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला हा प्रसाद द्या. पण त्यांना ठेवतोच आम्ही. त्यांना हवाच असतो प्रसाद. आवर्जून ते लोक घरी येऊन सांगतात आम्हाला की गौरीचा प्रसाद ठेवा. एवढं या प्रसादाला महत्व असते आमच्या गौरीचं. ओके दादा, थँक्यू. नक्कीच बोला. गौराई माते की जय, इंगला देवी माते की जय. मंडळी पाहू शकता, हा आहे देवारा, कालथे परिवार आणि नाखवा परिवार. पाहू शकता तुम्ही, तुम्हाला मध्य पाहायला भेटतंय महाराष्ट्राचे कुलदैवत, म्हणजेच ज्याला संबोधले जाते एलकोट जय मल्हार, असा मल्हारी अवतार. आणि या साईडला तुम्हाला पाहायला भेटते तुळजापूरची तुळजा भवानी. आणि या साईडला तुम्हाला पाहायला भेटतो एकविरेचा भाऊ म्हणजेच भैरीदेव. पाहू शकता तुम्ही, हा बघा असा त्रिवेणी संगम बनून हा परिवार हा देवारा सांभाळतोय. पाहू शकता तुम्ही.
आणि इथंच तुम्हाला भंडारा पाहायला भेटणार आहे आणि थेट तुम्हाला भेटतोय हा देवारा जो नाखवा आणि कालथे परिवाराचा असणार आहे. जय. मंडळी पाहू शकता आता ही दीदी आली, हीच कुमारिका असणार आहे आणि मस्त अशी नटलेली आहे पाहू शकता तुम्ही. आणि आता आतमध्ये जाणार आहे. मंडळी पाहू शकता जी कुमारिका असणार आहे तीच ही दीदी आलेली पाहू शकता. हे बघा आणि इकडे तुम्ही मुकुट पाहू शकता. शकता गौराईचा मुकुट असणार आहे, त्यालाच आता पूजन केलं जाणार आहे. त्या गौरीला आमच्या घरात आगमन करायला लागलं. लक्ष्मी चालते लक्ष्मी घरात चालतीये म्हणून जुन्या पद्धत आहे. जसं आपण रांगोळी काढतो, पूजा करताना आपल्या घरात रांगोळी वगैरे काढल्याने आपलं लक्ष्मी वगैरे आपण बोलवतो, रांगोळ्या करतो. तसे पण आपल्या घरी आता गौराई येणार आहे का आपलं आणि सुख समजायला हवी आणि सर्वांची मला पण सुखी समजून प्रत्येकाचं घर धान्याने भरा. त्यासाठी सुखाच्या पावलाने आपल्या घरी गौराई येत आहे. त्यातलं हे फक्त लक्ष्मी स्वरूपा ही गौरी आहे, ही चालत जाणार, तिच्या घरात आगमन होणार. आज म्हणजे गौरी चालते बघू शकता. आणि संबळाच्या तालावर संबळ वाजेल तशी ती आज घरात हळूहळू एक एक पाऊल टाकत जाणार अशी ही परंपरा आहे. तिच्या डोक्यावर ही सोबती देण्यात येत आहे.
पाहू शकता 5 फेऱ्या होणार आहेत कंटिन्युअस अशा. ही सेकंड फेरी असणार आहे. मंडळी तिसरा फेरा चालू झाले.
आजच्या दिवशी काय नाले बोलेचे भगव्या मैयाचे भैला भाऊजेले भाऊजे वारावा बहिणीला बोनी दुरोणी पाईल बहिणीला बोनी दुरोणी पाईल भावा काय चालला मुले दिवसाचा भावा काय चालला मुले दिवसाचा बाय लोकाय तुला बनेवाला बाय लोकाय तुला पनेवाला बहिणी आणले तांब्या भरू पाणी भावाने याच्या पाडूका बहिणी टाणीले लवाचे मांडणी निंगरीले मोठ भोजन भावजेला अमृत भोजन बहिणी आईला पानास पाणी हिरा भावन खाईला पानास पालवीला बायजा पुसगो फुले सासुपाशी माझे मना भावाय देणे वाला माझे बल्ल्याचे गणोने माखन गाय खुशी ते तू बायजा पुसगो फुले देवा पाशी बायजा पुसगो फुले देवा मायेला जाऊ नको तुझे भाव देते तुला पाट्याचं सुख मी तुला सोन्याचं सुख बनवेल पण नाही देवा मी माझे मायेला जाणं मग ऐके ना अशी मोठी ती मग देव म्हणते जा मी तुला रजा देते का 1.5 दिवसाची मग ती आजपासून मायेला येवाला निघेल पाऊस लागल्यावर तिच्या साऱ्या खोल्या भिजतात मग आजू बघितले नात माझी एकुळी येते बापूस बघितले माझी लेक एकुळी येते भाव बघितले माझी बहीण एकुळी येते मग तिला टावीटा गंगाजवळ पाणी आणि येतात मुले डागाला बाय आंघोळी करीत निर्मली हो आजच्या गाण्याला या आज ती चालेल उद्या येईल ना मायेला उद्या मायेला येईल भाव आणखी ना तिला मायेला येईल बरोबर येते भावाच्या बरोबर पाहू शकता प्रत्येक जण आता दर्शन घेतोय गौराई मातेचं आणि हाच थाट मांडला जातो हे आता सर्व ठेवलेलं आहे उद्या याचं गौराई रूपांतर करणार आहेत एक आगली वेगळी गौराई तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाकीच्या ठिकाणी तुम्हाला गौराई अशी नसते म्हणजे मातीची मूर्ती आणतात आणि ती बसवतात पण इथं ते नाही स्वतः हाताने बनवणार आहेत आणि हे जे साहित्य आहे ते हेच साहित्य यूज करून आणि दुसरं असणार आहे साहित्य ते म्हणजे पाहू शकता हे सर्व साहित्य यूज करून गौराई देवीचं रूप बनवणार आहेत आणि देठ असणार आहे म्हणजे जो टेडा आणलाय टेड्याने पूर्ण सजवली जाणार आहे हीच माऊली तुम्हाला एक वेगळ्या रूपात पाहायला भेटणार आहे ही अशी असणार आहे आणि हा मुखवटाच तुम्हाला पाहायला भेटणार आहे सो प्रत्येक जण दर्शन घेतोय पाहू शकता तुम्ही सगळे लाईनला लागलेत हे बघा सर्वजण लाईनला आहेत प्रत्येक जण दर्शन घ्यायला लाईन मध्ये राहिलेले आहेत आणि गौराई मातेचे दर्शन घेतात भावाचं माहेर गजवाला भावाचं माहेर गजवाला पैकवनाचा रुस्तुनी मांडीला पैकवनाचा रुस्तुनी मांडीला सारिया रुस्मानीला सारिया रुस्मानीला ए देवा मेवण्या मायेरी देवा मेवण्या मायेरी गणाचा रुस्मान
मागिला कणाचा मागिला सुदेवाय मला पर्वत सुदेवाय मला पर्वत सुदेवा तुझी काशी सुदेवा तुझी काशी सुदेवा मेरुय पर्वत सुदेवा मेरुय पर्वत सुदेवा कामी कावनो सुदेवा कामी कावनो सुदेवा गयानी पाल सुदेवा सुदेव नंद प्रयाग सुदेवानंद परी देवा आईला काय भावाच्या देवण्याच्या मायेरी भाव आईला काय देवण्याच्या माये देवा आईला काय गौरीचे संगाती देवा आईला काय गौरीचे संगात खेळबाय ग फुगरी खेळू खेळबाय ग फुगरी खेळू फुगरी खेळ नाही बरा फुगरी खेळ नाही बरा खेळबाय ग पिंग्याचा खेळू खेळबाय ग पिंग्याचा खेळू पिंग्याचा खेळ नाही बरा पिंग्याचा खेळ नाही बरा देवा गौरी संगाती खेळ देवा गौरी संगाती. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पुरणचा विरेन व मी पनवेलकर. आई गौराई माते की जय.